स्वर्गीय कोकणातील श्रावण सफर ट्रिपमध्ये तुमचं स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदेर मामा की जय. आपण मुंबईतून देवरुखला आलो. देवरुखला फ्रेश होऊन नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर आपल्याला ट्रिपला सुरुवात करायची होती, पण त्या अगोदरच आज 15 ऑगस्ट, तर 15 ऑगस्टची सदिच्छा भेट म्हणून आपण तलवडे गावच्या आदर्श शाळेमध्ये भेट दिली. तिथल्या विद्यार्थ्यांना भेटलो, शिक्षकांना भेटलो आणि त्याच्यानंतर मग पुढची आपल्याला ट्रिप चालू करायची होती. तर आज आपण ज्या तलवडे गावच्या शाळेमध्ये आलो आहे, 15 ऑगस्ट निमित्त विद्यार्थ्यांनी काही भाषणं केली, काही गायन केलं, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहता येणार आहे. तर चला मंडळी, आजची व्हिडिओ सुरुवात करूया एका छान अशा गावाकडच्या शाळेमधून. स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय आणि या निमित्तानं आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे देवरुख या शाळेमध्ये खास मुंबईहून काही आमचे मित्रमंडळी आलेले आहेत. तर त्यांचं जवळ टायमात आपण शाळेच्या स्वागत करूया. त्यासाठी मी ज्या शाळेमध्ये काम केले ते या आधीची शाळा कारभांडे आणि त्या ठिकाणी आमचे ग्रुप ग्रामपंचायतीचे हिंदी कारभांडे आणि अंधेरी, तर तिथले आमचे मित्र सगळे सोदकर, अल्पे सोदकर आणि सगळे. तर त्यांचा मला फोन आला की मला टिकलेश्वर आणि बालेश्वर या ठिकाणी यायचं आहे, तर आम्ही तुमच्या शाळेला भेट देणार आहोत. म्हटलं कधी या, आम्ही स्वागत करायला तयार आहोत. आज या ठिकाणी अनेक कार्यक्रम, विद्यार्थ्यांची भाषणं असतील किंवा संगीतबद्ध कवायत असेल, सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम आणि विविध गाणी, असा भरगच्च कार्यक्रम सकाळी 7:30 पासून सुरू झालेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खूप छान अशा प्रकारची भाषणं केलेली आहेत आणि हा सगळा कार्यक्रम तुम्हाला अनुभवायला मिळावा. म्हणजे या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य, की आम्ही जी वस्तू ग्रामस्थांकडे मागू की ती वस्तू देण्याचं काम इथे ग्रामस्थ करत असतात. म्हणजे सगळे जर ग्रामस्थ पाहिले तर सेंट्रिंग काम करणारे आहेत किंवा घर बांधण्याचं जे काम आहे ते करण्याचं काम करत असतात, पण सगळेच जण शाळेवर नितांत निष्ठा आणि प्रेम असणारे आहेत. त्यामुळे आम्ही जे मागू, म्हणजे ही शाळा 2024-25 या वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा ही स्पर्धा होती. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना आहे आणि त्या योजनेअंतर्गत स्वच्छ सुंदर शाळा अशा प्रकारची एक राज्यस्तरापासूनची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आमच्या या शाळेने तालुक्यातलं पहिलं क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे आणि 3 लाखांचं बक्षीस आमच्या या शाळेला मिळालेलं आहे. दरवर्षी आमच्या शाळेचा शैक्षणिक उठाव पाहिला तर जवळपास 2.5 ते 3 लाखाच्या आसपास शैक्षणिक उठाव असतो. म्हणजे कॉम्प्युटर आहे, टॅब आहे, त्यानंतर ई लर्निंगसाठी स्मार्ट टीव्ही आहे. आज आपण पाहतोय सगळ्या वर्गामध्ये बेंचेस आहेत, सगळ्या प्रकारच्या सुविधा, पाण्याची व्यवस्था, मैदान, सगळी व्यवस्था या ठिकाणी असते. आणि दर महिन्याला एकदा उपक्रम असतो की एकदा सगळे ग्रामस्थ अखंड गाव येऊन शाळा स्वच्छ करत असतात. म्हणजे शाळेत आपण पाऊल टाकलं की लक्षात आलं असेल की शाळा स्वच्छ आणि नीटनेटकी पाहायला मिळाली असेल. म्हणजे या पावसामध्ये सुद्धा 2 दिवस तिथे ग्रामस्थ येऊन स्वच्छता करत होते. हे ह्या शाळेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे इतर ठिकाणी पाहिलं तर शिक्षकांना ग्रामस्थांपर्यंत जावं लागतं आणि शैक्षणिक उठाव जमा करायला लागतो, पण ह्या शाळेचं वैशिष्ट्य की ग्रामस्थ येतात विचारायला की सर तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे परवाची घटना सांगतो की 26 जानेवारीच्या निमित्तानं या गावात एक माजी शिक्षिका आहे की ज्यांनी आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केले. तर त्यांनी आम्हाला फोन केला, सर तुमच्या शाळेला काय पाहिजे. तर मी म्हटलं आम्हाला वायफाय पाहिजे, वरच्या वर्गामध्ये वायफाय कमी पडतो. तर त्यांनी लगेच 5,000 रुपये पाठवून द्या आपण आमच्या. म्हणजे इतकं प्रेम ह्या शाळेला मिळतं. त्यानंतर तुम्हाला सांगतो की प्रत्येक शाळेची श्रेणी ठरते. श्रेणी प्रत्येक शाळेची, म्हणजे आता नवीन पहिल्यांदा शाळा सिद्धी असायचं, आता स्कूल क्वालिटी असेसमेंट आणि अश्युरन्स फ्रेमवर्क म्हणजे ज्या स्कॉप म्हणतात. तर त्यामध्ये राज्यामध्ये ज्या 32 शाळा आहेत, A+ श्रेणी मिळाली. त्यातली एक आमची शाळा आहे, A+ श्रेणी असलेली आहे. त्या शाळेची श्रेणी A+ आहे. 93% गुण आमच्या शाळेला मिळालेले आहे. गेले 2 वर्ष A+ श्रेणी असलेली आहे. यावर्षी स्कॉलरशिपचा निकाल पाहिला तर जवळपास 1 विद्यार्थ्यांची मेरिटला बसलेली आहे आणि 80% निकाल आहे.
आणि सगळ्या उपक्रमांमध्ये शाळा भाग घेत असते. म्हणजे नासा इस्रो नावाची जिल्हा परिषद परीक्षा येते आणि त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी टॉपला असतात त्यांना नासा आणि इस्रो म्हणजे नासाला जायला मिळालं नाही पण इस्रोला आमच्या 2 विद्यार्थ्यांनी बँगलोर या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी सगळा तो परिसर पाहता आला म्हणजे अभ्यास दौऱ्यासाठी जाता आलं. अशा प्रकारे विद्यार्थी 35च आहेत पण आहेत ते कॉलेजचं शिक्षण देण्याच्या दृष्टीने शिक्षक आणि ग्रामस्थ आणि व्यवस्थापन समिती काम करत असतात. तर अशा शाळेमध्ये तुम्ही सगळे मुंबईहून आलात आणि इथला हाचा माहोल पाहिला तर एक चांगल्या प्रकारचा माहोल म्हणजे जो मुंबईत पण तुम्हाला पाहायला मिळत नसेल कदाचित की इथं कृत्रिमता असेल पण इथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे वसलेलं आमचं गाव आणि छोटंसं मंदिर आहे टिकलेश्वर जिथं अनेक पर्यटक हजारो पर्यटक दरवर्षी येत असतात. महाशिवरात्रीला एक मोठा उत्सव त्या ठिकाणी येत असतो. छोटंसं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी टिकलेश्वराचं आपण दर्शन नक्की घ्या. आता तिथं पायथ्यापर्यंत रस्ता जातो 20 मिनिटं वरती चालायला पायथ्याला लागतात. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यात आराध्य दैवत म्हणजे देव मार्लेश्वर हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. आता तिथलं असलेलं वॉटरफॉल आणि निसर्ग अतिशय अप्रतिम आहे. त्याचबरोबर पाहिलं तर ज्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची कोकण भूमी आहे. तर ही कोकण भूमी फार वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं धर्तीवरचा स्वर्ग म्हणता तर वावगं ठरणार नाही कारण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आमच्या या कोकणाला लाभलेला आहे आणि खूप सुंदर आणि स्वच्छ असे समुद्र किनारे पाहायला मिळतील. वरतीकडे आलात तर सगळं आता तर निसर्ग अक्षरशः म्हणजे खुललेला तुम्हाला पाहायला मिळेल. सगळे वॉटरफॉल तुम्हाला पाहायला मिळेल. फार सुंदर अशा प्रकारचा निसर्ग तुम्हाला या निमित्तानं नटलेला समुद्राला पाहायला मिळेल. सगळीकडे हिरवगार शिवार पाहायला मिळेल आणि ज्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे कोकण भूमी ते की ज्यांनी महाराष्ट्राला कसं जगायचं आणि शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत कसं लढायचं हे शिकवलं. ते छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कसबा या ठिकाणी आहे ती सुद्धा आपण नक्की पाहून घ्या. त्या ठिकाणी भविष्यात मोठं स्मारक सुद्धा होणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हितवी झाली नसती तर ज्या महाराजांनी अखंड 9 वर्ष एकही लढाई न हरता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढाई करत होते त्यावेळेला स्वराज्यावर फक्त एखादा सरदार येत असे पण छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेला 5 लाखाची फौज घेऊन स्वतः आलमगीर औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात येऊन ठोकून राहिलेला आहे. पण 9 वर्षात मित्रांनो एकही लढाई औरंगजेबाला जिंकता आलेली नाही. ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गनिमी कावा तयार केला तो गनिमी कावा आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे चालू ठेवला आणि तो पुढे संताजी आणि धनाजीनं चालू ठेवला. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही संताजी आणि धनाजींनी अक्षरशः सर्वोपरी पळ करून सोडलं आणि ज्यांना स्वराज्य जिंकायचं म्हणून औरंगजेब इथं आला तो काही जिंकता आलेला नाही. त्याची कबर इथंच फोडली गेली आणि असं हे स्वराज्य जे रायगडापासून ते आपण पाहिलं तर अखंड कोकण आपण फिरू शकता आणि फार सुंदर अशा प्रकारचं कोकण आहे. अशा कोकणामध्ये तुम्ही आलेले आहात. सगळ्या मित्रांचं मनापासून शाळेच्या वतीनं आमच्या तळवडेवासियांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. या प्रसंगी आपलं पुष्पगुच्छ देऊन आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनंती करतो की आपण त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करावं. सगळ्या कार्यक्रमाचं अँकरिंग ह्या छोट्याशा विद्यार्थ्यांनी साबित केलेलं आहे. देश माझा ध्वज माझा याचाच मला अभिमान. देश माझा ध्वज माझा याचाच मला अभिमान. 15 ऑगस्टच्या दिवशी भारताला शतश प्रणाम. 15 ऑगस्टच्या दिवशी भारताला शतश प्रणाम. आदरणीय मुख्याध्यापक माननीय शिक्षक वृंद उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण भारतात सर्वात गौरवशाली दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. हा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने जवळपास 2 शतकांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवले. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. त्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगवास भोगला, हालापेटा सहन केला आणि अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला. नेताजी
केशरी रंग धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाचा संदेश देतो. हिरवा रंग समृद्धी, विकास आणि निसर्गाचे प्रतीक आहे. मध्यभागी असलेले अशोक चक्र आपल्याला नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देते. तिरंग्याची शान उंच, भारताची ओळख महान. तिरंग्याची शान उंच, भारताची ओळख महान. वीरांच्या त्यागामुळे लाभला स्वातंत्र्याचा मान. वीरांच्या त्यागामुळे लाभला स्वातंत्र्याचा मान. स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सूचीपासून मुक्त होणे नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. संविधानाचा आदर करणे, कायद्यांचे पालन करणे, स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रामाणिकपणे शिक्षण घेणे आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणे ही देखील देशसेवाच आहे. आजचा भारत विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, क्रीडा, शिक्षण आणि उद्योग अशा अनेक क्षेत्रांत चांगली प्रगती करत आहे. ही प्रगती अधिक पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे. आपण विद्यार्थी आहोत. देशासाठी रणांगणावर लढण्याची वेळ आपल्यावर नाही, पण चांगले शिक्षण घेऊन, मेहनत करून, चांगले नागरिक बनून आणि समाजासाठी उपयुक्त कार्य करून आपण देशसेवा करू शकतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी संकल्प करूया की मी माझ्या देशाचा नेहमी सन्मान करीन, मी तिरंगाचा नेहमी मान राखीन, मी स्वच्छता, शिस्त आणि प्रामाणिकपणा पाळीन, मी जाती, धर्म, भाषा यांपेक्षा भारतीय म्हणून एकतेचा संदेश देईन, मी माझ्या देशाच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या भाषण काही ओळींनी समाप्त करते. तिरंग्याची शान कधी झुकणार नाही, भारताची हार कधी विकणार नाही. तिरंग्याची शान कधी झुकणार नाही, भारताची हार कधी विकणार नाही. श्वास असेपर्यंत एकच अभिमान, माझा भारत माझा स्वाभिमान. श्वास असेपर्यंत एकच अभिमान, माझा भारत माझा स्वाभिमान. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. खूप छान. अनेक शाळेला या पुरस्कार मिळालेले आहेत. 2005 सालचा आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद रत्नागिरीचा मिळालेला आहे. त्यानंतर साने गुरुजी ग्रामस्वच्छता अभियानाचा तालुक्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या शाळेला मिळालेला आहे. गौरी प्रतिष्ठानचा आदर्श शाळा पुरस्कार जिल्हास्तरीय या शाळेला मिळालेला आहे. म्हणजे अनेक पुरस्कार यापूर्वीपासून मिळालेले आहे. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये ही शाळा नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. तिरंगा आहे आपली शान, आपला भारत जगात महान. तिरंगा आहे आपली शान, आपला भारत जगात महान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण. सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. आपल्या भारत मातेचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. या पवित्र प्रसंगी मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. 15 ऑगस्ट हा केवळ एक युद्धशिकेतील दिवस नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, त्यागाचा आणि राष्ट्रप्रेमाचा उत्सव आहे. अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणूनच आज आपण या उक्त आकाशाखाली श्वास घेत आहोत. त्या सर्व ज्ञातज्ञ स्वातंत्र्यवीरांना मी अभिवादन करते. तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू. तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू. प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू. प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू. मित्रांनो, स्वतंत्र भारतात जन्म घेणे आपली मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ मनात चांगले विचार ठेवणे, इतरांचा आदर करणे आणि देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे हा आहे. विद्यार्थिनी म्हणून मला वाटते की शिक्षण हीच खरी शक्ती आहे. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्व उजळते. उत्सव तिरंगांचा आभाळी आज सजला. उत्सव तिरंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडवला. तिरंगा ध्वज पाहिला की मन अभिमानाने भरून येते. भगवा रंग ध्येय शिकवतो, पांढरा रंग शांततेची प्रेरणा देतो व हिरवा रंग समृद्धीची आशा निर्माण करतो आणि अशोक चक्र सतत पुढे चालत राहण्याची प्रेरणा देते. देशासाठी रक्त सांडले हसत हसत बलिदान दिले. देशासाठी रक्त सांडले हसत हसत बलिदान दिले. या वीरांच्या त्यागामुळे आज आम्ही मोकळे श्वास घेतले. या वीरांच्या त्यागामुळे आज आम्ही मोकळे श्वास घेतले. चला, आज आपण एक संकल्प करूया. स्वच्छता पाळूया, पर्यावरण जपूया, वेगळे महत्त्व ओळखूया, पालकांचा व शिक्षकांचा आदर करूया आणि देशासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रेरणा योगदान देऊया. शेवटी मी एवढंच बोलेन की देशावर प्रेम करणे फक्त घोषवाक्य देणे नाही, तर देशाचा चांगला
चांगले नागरिक बनवून देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणे होय. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला. सारे मिळून भारत माता की जय बोला. सारे मिळून भारत माता की जय बोला. धन्यवाद. धर्माच्या नावावर मरा, माणूस की धर्म आहे या देशाचा. फक्त देशासाठी जगा, फक्त देशासाठी जगा, फक्त देशासाठी जगा. सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी खूप खास आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्या सर्व वीरांना व क्रांतिकारकांना माझा सलाम. मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. आजचा हा दिवस आपल्याला आपल्या महान क्रांतिकारकांची आठवण करून देतो. 200 वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल आणि अशा अनेक देशभक्तांनी आतोनात कष्ट सहन केले. त्यांच्या या त्यागामुळे आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत आणि स्वातंत्र्य भारतात जगत आहोत. या स्वातंत्र्य भारताचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मित्रांनो, इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करत होते. त्या अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन बंड पुकारले. उठाव, चळवळी, सत्याग्रह आंदोलन करून इंग्रजांनी जेलीत आणले. अखेर 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला. भारताने अनेक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. भारतात जाती धर्माचे लोक राहत असूनही त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्वाची भावना कायम आहे. शेवटी मी एवढेच बोलेन की उत्सवाचा दिवस हा स्वातंत्र्याचा, गुलामीच्या शृंखला तोडून उंचावला तिरंगा आज गगनात. गुलामीच्या शृंखला तोडून उंचावला तिरंगा आज गगनात. वीर जवानांच्या बलिदानाने देश आले स्वातंत्र्य भारतात. देश आले स्वातंत्र्य भारतात. केसराच्या पांढऱ्या शांती हिरवा समृद्धीचा रंग हा दावी. केसराच्या पांढऱ्या शांती हिरवा समृद्धीचा रंग हा दावी. अशोक चक्राची गती निरंतर. देशाची प्रगती अशीच व्हावी. देशाची प्रगती अशीच व्हावी. माझ्या प्रिय भारत देशाला शतशत प्रणाम आणि मानाचा मुद्रा. माझ्या प्रिय भारत देशाला शतशत प्रणाम आणि मानाचा मुद्रा. सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि स्नेह नमस्कार. नमस्कार. आज स्वातंत्र्य दिनाबद्दल आमच्या ज्यांनी ह्या स्वातंत्र्य दिनासाठी त्याग केलं त्या सर्व जवानांना लाख लाख शुभेच्छा देऊन आमचं भाषण आधी झालं आहे. परंतु तुम्ही कारभारातील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते आमच्या या शाळेला भेट दिली त्याबद्दल तुमचे सर्व आलेल्या महिला आणि ग्रामस्थांना लाख लाख 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो. आणि कारभार जिल्ह्याचे पोलीस पाटील पप्प्या घोरपडे तुम्हाला माहितीच असते. पप्प्या घोरपडेला सांगा मी तलवड्यात गेलो होतो. तलवड्यात टक्केच्या गावाला गेलो होतो. तुम्ही टिकलेश्वरला गेलात की जाणार आहे? हा, टिकलेश्वरला जा. आणि पप्प्याला एवढाच निवडून सांगा की टक्केच्या गावाला गेलो होतो. पप्प्या माझ्या ओळखीचा आहे. तर माझा पोलीस पाटील आहे. मी पोलीस पाटील गावचा आहे. त्या पोलीस पाटील निमित्त आणि माझ्या ग्रामस्थांकडून सर्वांच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला देतो. मी इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सगळ्यांना. आजचा या सर्वप्रथम आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वप्रथम असं आहे की आमचं खरं तर तसं नियोजन नव्हतं की आम्ही एका टूरच्या निमित्तानं या कोकण दाखवण्याच्या निमित्तानं येत होतो. तर मी काल सरांशी कॉन्टॅक्ट केला की सर आपण अशा काही प्रकारे मुलांना भेटू शकतो का. तर सरांनी सांगितलं की नाही, नक्की तुम्ही या, आपण त्यावेळेला आपण हे करू. पण थोडा उशीर झाला त्याबद्दल समजतो. सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मांडागळे सर आणि आपले ग्रामस्थ आणि इतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, इतर मान्यवर मंडळी, शिक्षक वर्ग, इतर पालक वर्ग या सर्वांना आपला नमस्कार. माझं नाव अल्पेश टोलकर आणि मी संगमेश्वरमधूनच आहे. कर्मस्ते माझं गाव आणि मी जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी आहे. आणि जसं सरांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे की माझी विद्यार्थी आणि शाळा आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून शाळेचा कसा विकास करता येईल
या माध्यमातून आम्ही काही प्रयत्न करतोय. म्हणजे जसं आमची काही जी मराठी शाळा आहे ते मराठी शाळेसाठी पण आम्ही काही प्रयत्न करतोय की ती चांगल्या प्रकारे लोकांसमोर यावी आणि शिक्षणाचा दर्जा चांगला सुधारावा आणि ती जे काय वातावरण आहे ते चांगल्या प्रकारे करता येईल. तशाच प्रकारे हायस्कूल जे आमचं आहे त्याच्यासाठी आम्ही जे गेल्याच वर्षी 1-2 वर्ष अगोदर माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आणि सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन केलं की आता आपल्याला शाळेसाठी उभं राहायचं आहे. मग या शाळेच्या या सगळ्यांसाठी उभं करताना आम्ही त्या शाळेची इमारत बांधण्यासाठी जो काही खर्च लागेल तो आम्ही आमच्या त्या माजी विद्यार्थीच्या संघटनेतून आम्ही तयार केला. म्हणजे माजी विद्यार्थी संघटना आणि माजी विद्यार्थी आपल्या शाळेसाठी काय करतात, म्हणजे बोलतात ना की माजी विद्यार्थी हा शाळेचा कणा असतो. म्हणजे आपण एकदा बाहेर पडलो की तो माजी विद्यार्थी काही ठिकाणी असं होतं की तो लोकांनी पाहत नाही, पण आपलं असं आहे की तो पाहायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. याच्यानंतर पुढे असं झालं की आता आपण नोकरीनिमित्त गावाबाहेर गेल्यानंतर शाळेशी आणि गावाची नाळ कशी जोडून राहील, तर आपल्याला काय करता येईल, ते आपल्याला काही सामाजिक सोशल वर्कसाठी काही गोष्टी घेता येतील, शैक्षणिकसाठी काही करता येईल. मग तशाच प्रकारे आपण एक संगमरत्न फाउंडेशन NGO आपण स्थापन केला आणि या NGOतून आपण काही सामाजिक कामं चालू करायला गेली आणि यातूनच आता तुम्हाला नवीन जर माहितीतला जर मुद्दा असेल तर आता आपण गेल्या महिन्यामध्ये आपण पूर्ण तालुकाभर 319 शाळांमध्ये संगमेश्वर तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या 319 शाळांमध्ये 2री ते 7वीच्या विद्यार्थ्यांना असं पूर्ण तालुक्याभर आपण एक प्रचितघरची वही वाटप केली होती. ती तुम्हाला आठवणीत असेल, आता तुम्हाला मिळाली असेल. ते आपल्या संस्थेकडून संगमरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सगळे शिक्षक वर्ग आणि आपले जे गट शिक्षण अधिकारी आहेत परिसर यांच्या माध्यमातून ते आपण वाटप केली. आता याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो की आपल्याकडे आता आपल्या म्हणजे मुलांमध्ये आणि आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये असे मोजकेच किल्ले असतात की ते आपल्या विद्यार्थ्यांना माहीत असतात. म्हणजे शिवनेरी, प्रतापगड, रायगड आणि असे काही जे मोजके किल्ले आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांच्या तोंडावरती असतात. पण आपल्या जवळपास आपल्या बाजूला असा असणारा किल्ला हा आपल्याला माहीतच नसतो. मग तसा आपल्या बाजूला असणारा किल्ला जसा इकडे महिमतगड आहे तसा आपला शृंगारपूरच्या तिकडे प्रचितगड म्हणून आहे. मग हा प्रचितगड आपण इतर लोकांना दाखवला तर पाहिजे. मग या प्रचितगडसाठी गेले 1.5 वर्ष सर या संवर्धनाचं काम चालू आहे आणि या संवर्धनाच्या माध्यमातून आणि आपल्या आता समोर कोकणकर अविनाश यूट्यूबवर बसलेत आपले, त्यांचे थोडक्यात मला ते मांडतीलच. पण आपल्या शैलीतून आपल्या व्हिडिओतील आपलं इकडचं ग्रामीण वास्तव्य आणि आपल्याकडच्या गोष्टी या कशा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येतील या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. तसाच किल्ला हा प्रचितगड हा गेले 1.5 वर्ष त्या गोष्टी पाठपुरावा केल्यानंतर श्रमदानाच्या मोहिमा केल्यानंतर त्याला आता एका पुरातत्व विभागाने आम्हाला सगळं एक पत्र पाठवलंय. पुरातत्व रत्नागिरी विभागाला तसे आदेश दिले की या गडाची तात्काळ पाहणी करावी की इतके हा मोहिमा होत आहेत, इतक्या किल्ल्यावरती वास्तू भेटत आहेत की नक्की या किल्ल्यावरती काहीतरी आहे. या किल्ल्यावरती तुम्ही चाचपणी करा, त्याची स्थळ पाहणी करा, त्याचा लवकरच अहवाल सादर करा. म्हणजे येणाऱ्या काळात प्रचितगड राज्य संरक्षित स्मारक आपल्याला होताना दिसेल आणि त्यासाठी आपलीच ही सगळी मंडळी प्रयत्न करतायत. तर माझं ह्या विद्यार्थ्यांना पण तेच म्हणणं असेल की जेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण ज्या जवानांनी ज्या ह्या गोष्टींसाठी समर्पण दिलं, ज्या क्रांतीवीराने आपलं आयुष्य घरचे घालवलं, तसंच ह्या माध्यमातून आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या इतर या घटकांसाठी आपण तितक्याच ताकदीने उभं राहायला पाहिजे. या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. आणि आता तुम्ही बघत असाल जेनजींचं जे आंदोलन सध्या चाललंय म्हणजे तरुण वर्ग आणि तरुण वर्गांचा भेडसावणारे विषय हे किती मोठ्या प्रकारात आता उजेडास येत आहेत. तर आपण पण बोललं पाहिजे आपल्या शाळेच्या वेळेस. आता तुमच्या शाळेची गाथा इतकी मी ऐकतोय की मोठे मोठे अवॉर्ड्स या शाळेला मिळालेले आहेत आणि मग आमचं भाग्य की आमचा या सगळ्या गोष्टी आणि ह्या दौरा आमचा इथपर्यंत पोहोचला हे आमचं खरं तर भाग्य आहे की इतक्या शाळेला चांगला आम्हाला भेट देता आली. तर इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, जास्त वेळ नाही घेणार कारण आम्हालाही उशीर होतोय. पण आपला हा कार्यक्रम चांगल्या स्थितीने पार पडला. आजच्या या सगळ्या घटकांमध्ये या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली, आम्हाला इथे चांगला आमचा मान सन्मान केला, आमच्या कार्याची तुम्हाला ओळख करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही इथले मुख्यालय पांडागळे सर असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, इतर मान्यवर मंडळी, पालक वर्ग, शिक्षक वर्ग आणि तुम्ही ऐकून घेतलं की निदान काहीतरी किल्ल्याचा विषय चाललाय. पण जेव्हा कधी प्रचितगडचा मुद्दा येईल आणि जेव्हा कधी प्रचितगड राज्य संरक्षित स्मारक करण्याची गरज असेल तेव्हा आपण संगमेश्वर तालुकाकर म्हणून, आपण इथले विद्यार्थी म्हणून आणि मला माहिती आहे या उद्देशाने प्रचितगड आम्ही तुम्हाला वयांच्या मार्फत जो काही इतिहास पोहोचवला आहे
त्या माहिती असल्याने यथा कदाचित जर अशी काही चळवळ उभी राहिली प्रचितगडासाठी किंवा किल्ल्यांसाठी, मंदिरांसाठी, बारावसाठी, ज्या ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी आपण विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक वर्ग हा सगळा आमच्यासोबत असेल अशी आशा करतो. आणि पुनश्च आम्हाला इथे संधी दिली. आमचे सगळे मंडळी आहेत, सगळ्यांना खरं तर थोडक्यात बोलू शकतात, काही ते समूहगीत पण सादर करू शकतात, पण तितका वेळ नाहीये. पण त्यांच्या वतीनं आणि आपले सगळे संगमरत्नाचे काही पदाधिकारी आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी इथे रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अल्पेश म्हणजे त्या फाउंडेशनच्या नावामध्ये संगम आणि रत्न आहे, नावामध्येच आहे. कारण रत्नागिरी म्हणजे रत्नांची गिरी, त्यातला रत्न घेतलाय आणि संगमेश्वर पदकातला संगम घेतलेला आहे. संगम रत्न खूप छान नाव ठेवलंय. संगम रत्न फाउंडेशनसाठी जोरदार टाळ्या होते. आणि आमच्या शिंदेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना वही मिळाली, बरोबर आहे? कुणाला वही मिळाली हात वरती करा. ज्या वहीवर खूप छान काळ्या आणि त्याच्यावर प्रचितगडची चित्र आहे, बरोबर आहे? हात खाली का. म्हणजे तुमच्यापर्यंत संगमेश्वरच्या वतीनं पुलिस साहेबांनी तालुक्याच्या सगळ्या शाळांना ह्या वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. आणि मला वाटतं 15 दिवसापूर्वी आम्हाला त्या वह्या मिळालेल्या आहेत. खूप छान असं काम करत आहे. आताची नवीन पिढी आणि सगळा नवीन बदल सगळा, जसं आता दिल्लीचं आंदोलन, जयंती आणि नवीन पिढी आता नवीन विचार आणि सगळं नवीन घेऊन आहे. थोडंसं आता आम्ही थांबायला पाहिजे हे कळलंय. आम्ही आता सांभाळणार आहात. आता जे गोष्टी आम्ही बोलायच्या नाहीत आता त्या निर्भीडपणे तुम्ही मांडलेल्या आहात. आणि खऱ्या अर्थानं जी गोष्ट हवी होती ती बदलण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि त्या माध्यमातून कालच घोषणा केलेली आहे अध्यक्षांनी तुमच्या, की आता आमच्या पुढचं लक्ष ह्या प्राथमिक शाळेच्या गरजा पूर्ण करणं आणि प्राथमिक शाळांमध्ये लक्ष देणं, सरकारी शाळांमध्ये लक्ष देणं हे आहे. आम्ही जितके कालच जाहीर केले आणि त्या पद्धतीनं काम आजच्यापासून सुरू होणार आहे. त्याचाच भाग म्हणूया किंवा काय म्हणूया की तुमचा आज खऱ्या अर्थानं आजचा हा क्षण सुवर्ण क्षण आहे आमच्या शाळेच्या दृष्टीनं. आणि आपण आज शाळेमध्ये आलेले आहात आणि मी तुम्हाला सगळ्यांना हे जे गड किल्ले तुम्ही संवर्धन करताय आणि आपली जी संस्कृती आहे किंवा आपला जो इतिहास आहे, म्हणजे आपला तालुक्याचा इतिहास त्यावेळेचा पाहिला तर कसबा ही त्यावेळेची फार मोठी बाजारपेठ होती. म्हणजे त्यावेळेचा गडाचा कारभार सुद्धा कारभाट्यातनं व्हायचा म्हणून ते तिथं व्हायचं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेला ज्यांचा मृत्यू झालाय ते त्यावेळेचे सेनापती माळोजी राजे घोरपडे यांची समाधी कारभाटले या ठिकाणी आहे. आणि ती पुरातत्व विभागातली काही लोकांनी येऊन सांगितली की 2 समाधी आहेत. आणि तेव्हा त्या लोकांना कळलं की अरे म्हणजे आपण जे घोरपडे आणि पवार आहोत ते त्यावेळेच्या लोकांचे आपण वंशज आहोत. ते अशा थोर नेत्यांचे किंवा सेनानींचे की ज्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याचं सरसेनापतीपद भूषवलेलं आहे, असे माळोजी राजांचे आपण वंशज आहोत. पुढे तोच वारसा संताजीने आणि धनाजीने पुढे चालवलेला आहे. म्हणजे संताजी आणि धनाजींची एवढी दहशत होती की घोडा पाणी पित नसेल तर तुला पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसतोय का, असे मुघल सैनिक विचारायची. एवढी दहशत संताजी आणि धनाजीनं निर्माण केली होती. औरंगजेब बादशाहच्या तंबू होता, त्या तंबूचा सोन्याचा कळस कापून धनाजीरावांनी आणलेला आहे. हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि हा खऱ्या अर्थाने इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत जायला पाहिजे यासाठी गड किल्ले आहेत. ते आपल्या खऱ्या अर्थानं ऐतिहासिक स्मारक आहे आणि त्या स्मारकांसाठी आपण काम करताय. खऱ्या अर्थानं संगमेश्वर तालुक्यात अजून एक दुर्गवीर प्रतिष्ठान आहे. तोही अशाच प्रकारचे गड किल्ले म्हणजे महिमतगड असेल आणि प्रचितगडातून काही गड किल्ले संवर्धन करण्याचं काम या निमित्तानं करत आहे. तुमच्या या कार्याला आमच्या तळवडे वाशिमच्या वतीनं शाळेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पिकनिकसाठी आलेले आहात आणि आपली पिकनिक खूप छान एन्जॉय करा. ज्या ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नवीन दिसणार आहेत, निसर्ग सौंदर्य आणि सगळंच कोकणची माणसं साथी होई काळजात त्यांच्या भरविष आहे असं म्हणतोय. कोकणची माणसं अतिशय आदरातिथ्य करण्यामध्ये माहीर आहेत. तिथल्या कोकणातल्या हापूस आंब्याप्रमाणे त्यांचा स्वभाव सुद्धा अतिशय गोड आणि रसाळ आहे. म्हणजे तुम्ही कोकणातील असल्यामुळे वेगळं काय सांगायची गरज नाही. पण हा संगमेश्वर तालुका एक वेगळ्या दृष्टीनं आहे आणि जिल्ह्यातलं राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं जर नेतृत्व म्हटलं तर तो नेहमीच संगमेश्वर तालुका करत आलेला आहे. आणि असं संगमेश्वर तालुक्यामध्ये आपण सगळेजण जन्मास आलोय. पण
भाग्याचं आहे आपल्या दृष्टीने सगळ्यांचं. जय वंदे काश्मीर क्यों मांग
चला मंडळी, मुंबईचा प्रवास करून आपण देवरुखला फ्रेश झालो, त्याच्यानंतर नाश्ता केला. आता इकडे थोडंसं सदिच्छा भेट म्हणून आपण तलवडे गावच्या शाळेला भेट दिली आणि 15 ऑगस्टचा जो काही कार्यक्रम होता, ॲक्च्युली गाडी आमची उशीर आली त्यामुळे थोडासा उशीर झाला, पण कार्यक्रम छान पद्धतीने झाला. तर चला मंडळी, संगमरत्न फाउंडेशनद्वारे बरीचशी कामं केली जातात. तर शाळेंमध्ये आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा बरीचशी कामं हाती घेतलेली आहेत. तर आज सदिच्छा भेट छान प्रकारे झालेली आहे. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आम्ही चाललो आता टिकलेश्वरला, तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला टिकलेश्वरचा नक्कीच पाहायला मिळेल.